आता भिवंडीला पोहोचलोय आम्ही. कोराड घेऊन आलेला आहे. काय माहिती तुझी सोन्याची कोराड होती का? संध्याकाळी काय माहिती. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. पट्टा हरवला आहे. इकडे मंडप वगैरेचा कार्यक्रम, पाहुणे मंडळी अजून येत आहेत. ऑन द वे आहे. चोरी करताना या धरणाची माहिती सांगत असताना अदाकारी आहे ना जरा. बोला तो आहे यहाँ पे बहुत बड़ा मॅटर हुआ है, मॅटर. भूक लागले, हॅलो गाईज, खायला पाहिजे. हॅलो. फायनली रिच इन भिवंडी. तो आता भिवंडीला पोहोचलोय आम्ही सगळे आणि पब्लिक आहे पाठीमागे. तर इथून चाललेलो आहेत अकलोलीला आणि मोठा प्लॅन आहे, मोठा कार्यक्रम आहे उद्या असा विषय आहे. त्याच्यामुळे आता एक मेंबर येतो, अजून वाट बघतोय. आणि तर एवढी पब्लिक आली आणि इथून जाणार थेट आता कवाडला नाश्ता करूया आणि देन मग नंतर जायचं आहे अकलोली. बरेच पाहुणे आले आहेत, बरीच मंडळी आहे. त्याच्यानंतर उद्या मोठा कार्यक्रम आहे. तुम्हाला इथून पुढे एकदम ब्लॉगचा एकदम धुवाधार निघालनेवाला. असं वाटतंय की भाई याच रोडने यावं आणि याच रोडने जावं, पण हा रोड आहे एवढंच, आपण काय ऑप्शन नाही आहे त्याला. दॅट्स वाय कंटेन ऑन. सो फायनली आम्ही आता पोचलोय घरी. एकदम पूर्ण खडतर, म्हणजे खूप खडतर प्रवास करून आणि एवढे सगळी मंडळी एकदाच आपण गाडीवरती आणलेली आहे आणि आता जस्ट पोचलोय. काम चालू आहेत बरीच. हे बघा इकडे एकदम मेकॅनिक आपलं काम चालू आहे, बाकी आपापल्या सगळ्या. आणि मेन पुढारी एकदम वरती जाऊन बसलेले डायरेक्ट, असा विषय आहे. बघू आता नेक्स्ट काय काय प्लॅन होते. आता परत इथून जायचं आहे लगेच वज्रेश्वरीला जायचं आहे आणि त्याच्यानंतर बरीच कामं आहेत, बरेच गोंधळ आहे, बराच विषय आहे भाई. मोठा विषय आहे, खूप मोठा एकदम. आणि खूप पब्लिक घुसले घरात अचानक भयानक. त्याच्यानंतर उद्या कार्यक्रम आहे आणि देन त्याच्यानंतर सरप्राईज आहे उद्याचा कार्यक्रम. कोराड घेऊन आलेला आहे. काय माहिती, सबस्क्राईब करा नाही तर कुराड घालेन. माणूस इथे काय म्हणणं आहे तुमचं? एवढा बकरा हलाल हो गया है, तो आपका क्या म्हणणं आहे इस पे? काहीच नाही, तुम्ही घरी जा सगळे. हे असं थोडीच असतंय. एवढा बोलून आम्हाला परत घरी बोलून पुन्हा पाठवते म्हणजे उद्या एका माणसाची बळी चढणार. आम्हाला टाइम आहे अजून, आम्हाला टाइम आहे. पुन्हा एकदा आपण तिथेच भेट आपली आणि नवीन गाडीचं उद्घाटन करत आहे. बघितलं ना मोठे, तुझं काय म्हणणं आहे मग? तुला काय वाटतंय, कसं वाटतंय? माझा दिसत पण दिसतंय तुला सगळा काय? ते नेऊन ठेव त्याच्या आतमध्ये.
हे काय तुला माझ्याकडून आणि हे विनयसाठी आणलंय. हे तुझी सोन्याची कुऱ्हाड होती का? संध्याकाळी पोपटीचा प्लॅनिंग इथे होणार आहे. गुंडीमधून बाहेर आला संध्याकाळी पोपटी याच्यावर होणार आहे. काय ते हे गप्प रे बाई. आणि भाई दुपारपासनं जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. एवढी धावपळ चालू आहे, लय कामं आणि लय एकदम गोंगाट चालू आहे नुसता घरात. प्रत्येकजण आपापले कामामध्ये बिझी आहे. फक्त रिकाम तिकडे माणसं अशीच नुसती इकडे तिकडे हिंडतायत. आणि इथे चाललंय थोडंसं फोटोशूट. आणि इथे परत दिसतोय हा काय रे नाव तुझं? सुवर. आला आपण गणपती ब्लॉग मध्ये बघितलंच असणार आहे नक्की. तर जस्ट काय माहिती तिचं नाव काय येतच नाही ती बाई. हे गाडीत चालली ती. हेलो भाई, इसको गाड़ी में इंटरेस्ट है. हे मोठ्या प्रकारे एकदम चालू आहे यांचा आर्ट. हा का पण तुम्ही घाण खोळायला लावलेली आहे. याला घाण नाही करत तुम असं म्हणता. शांत बसा. उगाच आपला नको तिथे पण नको तिथे आपला उगाच. आणि शडाप. हे बघ पाळणा कुठे गेला इथला बाई गाया. नो नो आणि नाही चुप बस. अरे करवल्यांनी जास्त बोलू नये. काय परत एकदा हा. आणि बाय द वे इथे मोनूला आम्ही लावलंय छोटस काम. छोटासाच आहे. आणि त्यांचा काहीतरी विषय चालू आहे हा पोपटीचा. आपला काही संबंध नाही त्याच्याशी. झूठ बोलो. व्हेज बार झूठ बोलो. नाही यायचा कोणी नाही भाई. व्हेज माणसं आहेत आपण. व्हेज माणूस काहीच काम नाही आणि ते मस्त मॅरिनेट खवळायला लावला चिकन. काम दिलंय. आणि याचा इकडं पोपटीच्या मध्ये हा फॅन लावणार आहे. बिनपगारी फुलाधिकारी. असायचं होता. बिनपगारी फुलाधिकारी. आणि पोपटी मध्ये फॅन लावणार आहे बाई. हा पोपटीत फॅन लावायचा आहे. मडके में फॅन लगाने वाला है बंदा. और इलेक्ट्रिसिटी तिकडून सिव्हिल इंजिनियर देणार आहे. तुम्ही पंख्यावर हा गेले. पोपटीचा मडका आहे तो उडणार आहे आज रात्री. नाही वाजणार नऊ. आधी तयारीत आहे पाण्याच्या आधी. जो पोपटी खाएगा इससे पहले ये पेलो. स्प्राइट है अंदर थोडासा. खराच किती स्प्राइट बघ ना. ठीक आहे. जाणार मी आज माझा पोट कोणावर तरी घुमतोय तू. ते अर्धा काढ ना बाहेर. गो सायमन गो. काय करलं चण्याची डाळ. But I kept searching for your trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget your eyes. Your kisses हवा मारून मारून आपण चालू करतोय विषय खोल एकदम. पैसा करना पडता है भाई.
त्याशिवाय ते कसं होतं एकदम खाली पण हीट जाते मस्तपैकी. हा भाई जाम चटके लागतात बेकार गावात मारले खतरनाक. आणि नुसते जेवायला बोलवतात. बरा वाटते. कोणच पब्लिक नाही, फक्त 1 अँड आर्मी आणि एक मेंबर आहे आपला फक्त बस. साले सगळे नंतर खायला येणार आहेत माहिती आहे. एक तर कुठं पळाला काय माहिती फोनवर बोलत. एकाचा पट्टा हरवलेला आहे भाई. पट्टा हरवला आहे, कोणी पट्टा हरवला असेल पट्ट्याने मारण्यात येईल. जर पट्टा सापडला. पट्टा हरवला आहे, पट्टा हरवला. खडके बोलले. सो दोस्तों अँड मित्रो भाई झाले तयारी. पावळट आहे. फायनली पट्टा भेटला बाईचा एकदम. आईची पट्ट्याने मारतोय कुत्रा लागतोय ना. सो झालेली तयारी आणि सगळ्यांची एकदम तयारी चालू आहे भाई. कार्यक्रमाची तिकडे नवरीला नटवायला लावलेले आणि करवल्यांचा अजून नुसता गमरागोळच चालू आहे इकडे पण. आणि करवले नंबर 2 करवले नंबर 3 आणि इकडे मेकअप चालू आहे. मेकअप अँड ऑल तयारी वगैरे येडी. आणि हे दगड बिगड काय पान होतं रे. आणि झालेली तयारी अशा प्रकारे फुल एकदम फायनली. देन तिकडे मंडप वगैरे सा कार्यक्रम पाहुणे मंडळी अजून येत आहेत, ऑन द वे आहे. सो इधर अपन मेन खिलाड़ी यहाँ पे और थोड़ा सा इसका लेते हैं सिनेमैटिक, थोड़ा सा देख लो. ओके गो गाइस. अभी थोड़ा कार्यक्रम करने का टाइम आ गया है. पाहुणे मंडळी आलेले आहेत. देन इकडे काय चालू आहे आणि इकडे चोरी करताना भाई जेवायच्या आधी इथं चोरून वडापाव खायला आलाय. बहुत पब्लिक गर्दी हो गई देखो. ओके आणि देअर इज रेडी. क्या बोला तूने? थोडासा मनोगत घे प्रत्येकाचे. बोल ना कसा वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? एकदम भारी. या घराण्याची माहिती सांगत असताना अकोले गावातील कैलासवासी यशवंत गोविंद भांगरे यांची नात आणि सौ व श्री सुनील यशवंत भांगरे त्यांची सुकन्या यासाठी बघूया पुढचा मुहूर्त कधी येतोय त्याची आपण वाट बघूया. आणि सर्वात भाई गफला तो है यहाँ पे बहुत बड़ा मॅटर हुआ है, मॅटर. मारामारी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? इकडे अनबॉक्सिंग चालू आहे आता. गजरा लावून बाहेरचा नाच एक डान्स कर. चक्कर डोळ्यात बिळ्यात लागेल. साप आणि जाम दमलेलं आहे असा कार्यक्रम करून. भाई गप्पा आलंय बाहेर एवढ्या कटकटी मधनं का पण मेरे साथ ही ऐसा क्यों होता है भाई. महाप्रसाद मिल गया डायरेक्ट. आता कसं काय काढणार? कावळा हागला. कौवे ने कर दिया सिस्सी, कौवे ने कर दिया सिस्सी, विनय की मुस्सी बिस्सी.
अरे ये धर टेस्ट कर थोडंसं कर ना. बाई सगळा कार्यक्रम झालेला एकदम जोशात, पण आम्ही आता तुफानी करायला निघालेलो आहे. जे की भात आमचा राहिलेला आहे ना, तो भात इथून आता घरी सप्लाय करायचा आहे पोचता. सो इथून आम्ही आता चाललेलो आहे. टेम्पो मेसेज आ रहे हैं और नज़ारा देखो तुम सामने का. म्हणजे पडण्याचा एकदम रिस्की कारभार चालू आहे. आईच्या गावात उलटा सोलटावा आहे. सेक्सी नजारा येतो आहे आणि व्ह्यू बघा, पाठीमध्ये व्ह्यू बघा. ये है गाव के नजारे हमारे भाई. एवढा कार्यक्रम आता सकाळचा पूर्ण एकदम झालेला आहे आणि आता हे सगळं आटपून वगैरे सगळं पुन्हा व्यवस्था करून पुन्हा परत बॅक टू पवेलियन आपल्या गाव घर को निकलना है. आता नेक्स्ट कार्यक्रम नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया आणि इथेच थांबूया. इधरच रुकते. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि किती एन्जॉय केलं आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि भेटूया पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन कंटेंटमध्ये. इथून खतरनाक आणि फुल ऑन धमाल कंटेंट येणार आहे. सो लगे रहियो. चलो तर बाय टाटा गुड नाईट मिलते.